नमस्कार. मी शुभांगी स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता असं आम्ही तिघीजणी रेडी झालो होतो. आता ही माझी माय आहे, मधली आजी आहे, आत्याबाईंना तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं व्हिडिओज वगैरे घेतले. आता हे तर आमचं ठरलेलंच असतं, थोडाफार व्हिडिओ घ्यायचा तयार झालं की त्याच्यानंतर मग निघालोत. लेकरं तर एवढे खुश होते, त्यांना असं बाहेर जायचं म्हणलं की खूप छान वाटते. मी, माझी माय, आम्ही आता सगळेजण निघालोत. आणि आमच्या इकडं आता नालीचं काम सुरू आहे, त्यामुळं असा घराला वळसा घालून जावं लागते, सरळ रस्त्यानं काही जाता येत नाही. त्याच्यानंतर मग लेकरांना खरंच एवढं छान वाटत होतं. असं कुठं जायचं म्हणलं की खास करून साईला, कारण आज शाळेला दांडी बसणार होती, सुट्टी होती, घेतली होती शाळेला, त्याच्यामुळं तो जास्तच खुश होता. मग आता लेकरं हे सगळेजण निघालात. आम्हाला जायचं होतं आज. आता भंडारा होता आमच्या काकाचा, इथंच आमच्या गावाच्या जवळच मानसपुरी म्हणून गाव आहे, तिथं होता निघालेला. महादेव आहे तिथं, जुना महादेव आहे खूप, आणि खूप म्हणजे असं जागृत देवस्थान बनले आता तिथं. तुम्ही ते पुढे पाहतलाच व्हिडिओ, त्यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्याच्यानंतर मग मस्त असा निसर्गाचा आनंद घेत निघालोत. सगळीकडे आता मस्त हिरवळ वगैरे झाली, त्याच्यामुळे खूप छान वाटायले. आता इथं गेलात एका रस्त्याला, आणि त्यांचं म्हणजे ज्या माझ्या तिथं चुलत आत्याबाई राहतात, त्यांचं घर दुसऱ्याच बाजूला होतं. त्याच्यामुळं मग हे असं झालं, आम्हाला परत आणखी फिरून यावं लागलं. तर गावाच्या इतकं 2 ते 3 किलोमीटर आहे, पण गावातले त्या रस्ते काय माहिती आपल्याला. असोत मग इथं आता निघालात. हे थोडंसं इथलाही शूट घेतला. इथं खूप छान असे म्हणजे फळे वगैरे केले जातात, आणि सूप दुरुड्या सगळं काही केलं जातं. या गावाची खासियत आहे, इथं भरपूर जण असे करणारे आहेत. त्याच्यानंतर मग आता आम्ही सगळे जमलो होतो. हे सगळे माझ्या माहेरचे आहेत. आता सगळ्या वहिन्या, आम्ही, तसंच माझ्या काकू वगैरे सगळ्याजणी आल्या होत्या. बसलो तिथं. मग एवढं आमच्या गप्पा रंगल्या होत्या, म्हणजे असं जास्त दिवसाला भेटलं की ह्याचं हे सांगणं, त्याचं ते सांगणं, सगळ्याजणी होतो आम्ही, चुलत बहिणी, माझ्या सगळ्या आत्या, काकू, तसेच गावातल्या दुसऱ्या 2-3 बायका, सगळ्याजणी. तसंही म्हणायचं झालं तर 2 बायका सोडल्या तर सगळ्या आम्हीच आहोत, म्हणजे सगळ्या आमच्याच घरच्या आहेत. बाकीच्या ह्या सगळ्या दिसणाऱ्या बाया ह्या माझ्या वहिनी, इकडे त्यांचं काम सुरू होतं. ह्या आमच्या छोट्या आत्याबाई आहेत, आणि ही माझी छोटी बहीण आहे. आणि ह्या ज्या आता चष्मा लावून आहेत, त्यांचे डोळे काढलेले होते, त्या तिथल्या आत्याबाई आहेत, म्हणजे त्यांचंच घर आहे हे, त्या जवळच आहेत. 1-2-3 किलोमीटर आहे आमच्या गावापासून हे गाव. मग सगळेजण मस्त गप्पा मारत बसले होते, आम्हीही मस्त ऐकत होतो. मग आपलं व्हिडिओज वगैरे माझं तर सुरूच होतं. ही माझी अक्का आहे, आता सगळ्यात मोठी बहीण आहे आमची, जी हिरव्या कलरची साडी आहे ती, ही माझी छोटी काकू. तिला तर आधीच कशाचं एवढं हसू येते, ती सारखी हसतच राहते. माझी माय इथं. आता आम्ही सगळेजण बसलात थोडा वेळ. त्याच्यानंतर मग तिकडं आता मंदिरात जायचं होतं. गावापासून बरंच लांब मंदिर आहे. एक वेळेस आम्ही गेलो होतो, एक नाही 2-3 वेळेस गेलो होतो, म्हणजे जेव्हा निघालो तेव्हाही गेलो, त्याच्यानंतरही 2-3 वेळेस गेलो होतो. थोडं गावाच्या आडबाजूला आहे त्याच्यामुळं, आणि मेन म्हणजे तिकडं असं तेवढं जाता येत नाही, गाडी वाटच आहे, त्याच्यामुळं एरवी असं चिखलात वगैरे तर जास्त हे होत नाही. आणि आपण महादेवाला शक्यतो श्रावण महिन्यात आणि माघ महिन्यात जास्त करून जातो, म्हणजे शिवरात्रीच्या महिन्यामध्ये. त्याच्यामुळं आता एवढं असं आमचं सारखं तिकडं जाणं होत नाही. आणि मग इथं आता फुलं वगैरे सगळं काही घेतलं. ही माझी ताई आहे, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल दीदीला माझ्या. आता सगळेजण निघालोत आम्ही. ही माझ्या भावाची मुलगी, खूप क्यूट आहेत त्या दोघीजणी आहेत, खरंच खूप छान आहेत. आणि भाची म्हणजे आपलं खूप जवळचं ना नातं, असं मग इथं आता सगळ्या ह्या पोरांचे मस्त व्हिडिओ घेतले, तर ते हसत होते असे. इकडं हा माझा बहिणीचा मुलगा आहे, तुम्ही याला या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. त्याच्यानंतर मग त्यांनी हा टेम्पो आणला होता, यातच आम्ही सगळेजण बसून जाणार होतात. खरंच एवढं छान वाटत होतं ना, ही फॅमिली एक ट्रिप झाली छोटीशी आमची. सगळेजण आम्ही मस्त बसला होतात, खरंच एवढं मस्त वाटत होतं. आणि आमच्या गप्पांना मात्र तर काही सीमाच नसते. तिथं घरीही सारखं सुरू होतं, आणि त्याच्यानंतर इथंसुद्धा सुरूच होतं. एरवी आपल्या फोनवर 2-2 तास गप्पा चालतात, मग आता तर सगळेजण भेटलो होतो. त्यातल्या त्यात आम्ही असं मग आमचं ते फक्त बोलणं चालू होतं. आमच्या मग आत्याबाईच म्हणत होत्या, किती बोलता गं, किती बोलता गं. आमचं हे असं सुरू राहते. ह्या सगळ्या वहिन्या, या काकू, हे सगळे, आणि ह्या आत्याबाईंनाही माझ्यासारखा व्हिडिओज वगैरे घ्यायचा खरंच खूप नाद आहे. आणि त्यांनी मग असे सगळ्यांचे आमचे व्हिडिओज घेतले. खूप एवढं भारी वाटत होतं ना, की असं वाटत होतं आता हे क्षण संपूच नाही, असंच राहावं सगळ्यांच्या सोबत. आणि अशा प्रकारे आमची छोटीशी ट्रिप सुरू झाली होती. आता इकडं महादेवाकडं निघालो होतं आम्ही. सांगितलं मी तुम्हाला की गाडी वाट आहे, रस्ता भरपूर कच्चा आहे, पाऊस पडल्यास तर इथून काही जाणं शक्यच नाही. पण सुदैवानं पाऊस नव्हतं त्या दिवशी, त्याच्यामुळेच जात होतात. मग इकडं आता वहिनीचं बघा, वस्त्रमाळा वगैरे सगळं काही करणं सुरू होतं. आणि तिथूनही मग थोडंफार चालावंच लागत होतं. थोडं म्हणलं तरी बरंच चालावं लागलं, कारण शेतातूनच पूर्ण रस्ता आहे. इकडं काही कोणतेही म्हणजे असं मोठ्या गाड्या वाहनं वगैरे जात नाहीत. मोटरसायकल जातील बहुतेक, म्हणजे तेही पाऊस नसलं तर. आता ही माझी भाची आहे, तिला व्हिडिओमध्ये बघून हाय कर गं म्हणलं, आणि तिला एवढं हसू येत होतं. लहान आहे पण तिला सगळं समजतं. मग निघालात सगळेजण आता ह्या पायी वाटेनं. इथूनही बराच म्हणलं तरी अंतर आहे, एक 10 मिनिट लागले आम्हाला जायला.
सगळेजण मस्तपैकी असा निघालात. आणि आता नंतर जेवण वगैरे तिथंच घ्यायचं आमचं आधी प्लॅनिंग होतं, पण बरंच लांब होतं आणि मग इथून मेन गाड्या वगैरे जात नाहीत, सगळं गरम गरम होतं, त्याच्यामुळं काही नेणं आम्हाला शक्य झालं नाही. पण खूप भारी वाटलं असतं इथं जर म्हणजे जेवायला नेलं असतं तर. आता हे दिसत आहे तुम्हाला, आता हे मंदिर आहे छोटंसं, अगदी छोटंसं मंदिर आहे. आणि आता हे बाजूचा माळ आहे, तो शेतकरी ज्यांचं हे शेत आहे ते एक वेळेस म्हणजे आता हे माळातली जी जमीन आहे ती म्हणजे माळ सपाट करून त्या ठिकाणी आपली जमीन काढावी अशा विचारानं त्यांनी हे खोदकाम सुरू केलं. तर मग तो JCBला एक मोठी अशी शिळा लागली. मग ती शिळा लागल्याच्या नंतर त्या JCB मालकाने बघितलं, म्हणजे काढली ती शिळा पूर्ण, तर आतमध्ये त्यांना लख्ख असा महादेवाचं दर्शन झालं. एवढी सुंदर पिंड आहे, अगदी अंगाला काटेच येतात माझ्या. तर हे असं म्हणजे विचार केला तर किती छान. आणि काही जण म्हणतात निजामच्या काळामध्ये जेव्हा सगळ्याच देवांवरती म्हणजे असं आता घाला येत होता, तेव्हा मग हे मंदिर असे हाईड केलेले आहेत, म्हणजे लपवलेले आहेत. आपल्या मराठी माणसांनी भरपूर ठिकाणी आहेत म्हणे अशी मंदिरं. आता 4-5 तर झाले आणि हे मग त्यातलं एक. आता काही ठिकाणी तर अशा पिंड, साळंका वगैरे सगळं काही सापडतच राहते. आणि मग त्यातलं हे एक मंदिर आणि एवढी मोठी अशी पिंड आहे. तर पहा इथं किती सुंदर पूजासुद्धा सुरू म्हणजे केलेली होती, कारण आता श्रावण मास सुरू आहे त्याच्यामुळं. मग आता त्या महाराजांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही आधी सगळेजण एक वेळेस पूजा घ्या जशी आहे त्याच्यामध्ये. जेव्हा आम्ही पहिल्यांदा महादेव निघाला होता तेव्हा मला वाटतं 2017च्या वेळी हा महादेव निघाला होता. इथं बोर्ड लिहून आहे. त्यावेळी योगायोगानं दुसऱ्याच दिवशी आम्ही गेलो होतो तिथं बघायला की नेमकं कसं आहे महादेव ते. तर त्यावेळीसुद्धा एवढं सुंदर हे होतं, म्हणजे त्यावरती आता विभूती वगैरे कधी लावलेली होती माहिती नाही, पण देवाची एवढी लीला भारी असते की म्हणजे तेव्हाचं सगळं काही व्यवस्थित होतं. तर हे पहा या बोर्डावर लिहिलेलं आहे, तुम्ही नक्की हे वाचा. आणि मग त्याच्यावर आता सगळं काय केलेलं होतं. मग एक खापराचा दिवा होता, म्हणजे आपलं मातीपासून बनवलेला. आणि मग ते सगळं काही तिथं होतं. तर आणि पिंड एवढी लकाकत होती की म्हणजे आपण जर प्रत्यक्षात असं त्यामध्ये वाकून बघितलं तर आपला चेहरा स्पष्ट दिसत होता, अशा प्रकारे काही पिंड होती. आता निघाल्याच्या नंतर तर काही पिंड उघडी नसेलच, कारण दररोज तिथले जे म्हणजे शेतातले आहेत ते पूजा करतात म्हणे इथं. आता महादेवाची पूजा खूप सुंदर प्रकारे करत असतात ते. हे पहा अशा प्रकारे आता इथं म्हणजे पुरातनच मंदिर आहे पूर्ण. आत्ताही त्याला काहीच त्याच्यात बदल केलेला नाही, कारण खूप काळीची जमीन आहे. त्याच्यामुळे तिथं जर काही बांधकाम वगैरे झालं तरी ते काय देवालाच्या मनात नाही की, किंवा त्याचा योग कधी देवाला आणायचा ते माहिती की तिथं म्हणजे बांधकाम वगैरे काही केलं तर ते पूर्ण सगळं काही ढासळून चाले. भिंती वगैरे 2-3 वेळेस बांधून म्हणजे त्यांनी पाहिल्या म्हणे, त्या पायऱ्या बघितल्या असतात, जाती ज्या पायऱ्या केल्या त्या पूर्ण उडून गेल्यात आणि कधीही पडतील याचा काही नियम नाही. तिथं असे सांगत सुद्धा असतात तुम्ही लवकर इथे म्हणजे वर चला, पूजा वगैरे झाली की जास्त वेळ थांबू नका, कारण थांबणं धोक्याचं आहे असं म्हणतात. देवाच्या दरबारात काही धोका नसतो असं आपण मनामध्ये आता श्रद्धा ठेवून तिथं गेलं पाहिजे. असं पूर्ण मंदिर शिळ्यांचं बनलेलं आहे. आता तिथले एक मामा आहेत, इकडं अभिषेक वगैरे सुरू झाला होता. मग त्यांचा अभिषेक होईपर्यंत भरपूर वेळ लागला विधीला, कारण त्या महाराजांनी खरंच खूप सुंदर प्रकारे अभिषेक केला. एक जवळपास पाऊण तास तरी लागला हे अभिषेकाला हे पूर्ण. त्याच्यामुळेच आम्ही इकडं मग वरती येऊन बसला होतात. आता एवढे जण खाली काही बसल्या नाही, तिथं मावतही नव्हते त्याच्यामुळं. आणि मग हे जे मामा दिसत आहेत तुम्हाला, हे पूर्ण इतिहास सांगत होते ह्या मंदिराचा, तसेच त्यांच्या गावाचा आणि आजूबाजूच्या परिसराचा सगळं काही सांगत होते. त्यामध्ये आमचे तिथे 1-1.5 तास कुठं गेला आम्हाला काहीच समजलं नाही. मामांनी एवढं सुंदर सगळं सांगितलं, सगळ्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं नेमकं हे काय आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे मंदिर राक्षसांनी स्थापन केलेलं असावं, कारण अशा पिंडीची पूजा राक्षसच करायची म्हणे, माणसांना शक्य नाही ते तिथून घेऊन जाणं. मग असं त्यांचं म्हणणं होतं. आता पूर्वज जे सांगतात तेच त्यांचंही म्हणजे त्याच्यानुसारच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ती म्हणजे शिळा वगैरे तिथं नेणं किंवा तिथं सिमेंट, चुना किंवा माती कशाचाच उपयोग केला नाही, फक्त एकाला एक शिळा लावूनच ते मंदिर पूर्ण असं बनवलं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि असं हे पूर्ण आता ह्या म्हणजे मोठा असा माळ होता आणि ते माळाच्या कडेलाच मला वाटतं बहुतेक जेव्हा ते म्हणजे निजाम आले होते तेव्हा म्हणजे ते मंदिर लपवण्यासाठी इथं वरती सगळीकडं अशी माती लोटलेली असावं, कारण पहिले लोक खूप मेहनती होते, किती दिवस लागत मग. आणि अशा प्रकारे आता हे मंदिरं लपवलेली असावेत. आता इथं राजा कृष्णदेवराय हे येऊन या मंदिरामध्ये पूजा करायची म्हणे, जेव्हा त्यांच्या ताब्यामध्ये किल्ला होता तेव्हा.
मग मग इथं आता सगळं काय आमचं हे झालं होतं, पूजा वगैरे झाली. त्याच्यानंतर आरती केली सगळ्यांनी मिळून. आता इथं या महाराजांनी खरंच खूप विधियुक्त पूजा अभिषेक केला आणि आरती वगैरे सगळी झाल्याच्यानंतर आता आम्हाला परत आता घरी जाऊन जेवण वगैरे सगळं आता सगळ्यांची आरती हे झालं. खूप छान प्रकारे अभिषेक झाला इथं मोठ्या म्हणजे प्रमाणात. आम्ही आता सगळेजण होतात. त्याच्यानंतर हा मेन होता, नवस होता. हा माझा भाऊ आहे, छोटा भाऊ. आता याचा नवस होता की ही घंटा बांधायचा, हा 5 किलोचा घंटा बांधायचा. असं सहज काकूनी नवस केलं ना. जेव्हा त्या निघाल्या होतात तेव्हा त्यांचं एकदा असंच इकडं आमच्या गावी आल्यानं त्या तिथं गेल्या होतात. मग तिने सहज बोललेला नवस. आणि ते म्हणतात ना, योग आल्याशिवाय किंवा वेळ आल्याशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाहीत. तसंच मग एक 5-7 वर्ष झाले तिला हे बोलून. मग सगळं काय झालं आणि एवढी सुंदर अशी महादेवाची नंतर मग पूजा केली. आम्ही सगळं ते काढून पूजा केली होती. आधीची पूजा वेगळी आणि आत्ताची वेगळी पूजा केली होती. त्याच्यानंतर मग तिथं परत फोटोज व्हिडिओज वगैरे सगळं काय आमचं सुरूच होतं. आणि मग यांनी आली. आता यांनी ह्या मूर्तीला भरपूर निरीक्षण करून बघत होते. मग आमच्या दोघांचं हेच चालू होतं, हे नेमकं कसं असेल काय नाही. आणि तिथं मग सगळं झाल्याच्या नंतर आता निघालो. परत इथे एक जवळच बागेतली देवी म्हणून आहे. आता तिथून आम्हीही जातो आणि आषाढ महिना असतो तेव्हा तर म्हणजे भरपूर जण जातात. 1 महिनाभर तिथं देवीला सगळेजण जात असतात, जवळपासच्या खेड्यातले सुद्धा लोक. आणि या देवीला बागातली देवी म्हणण्याचं कारणसुद्धा त्या मामाने सांगितलं. ते मामासोबत होते त्याच्यामुळे त्यांनी एवढं आम्हाला डीपमध्ये सगळं सांगितलं. सगळा इतिहास व्यवस्थित सांगितला या देवीचा, तसंच महादेवाचा. आणि ते खरंच खूप छान होतं ऐकायला. तिथे जर दुसऱ्यांचा म्हणजे आता लेकरं वगैरे होते आमच्यासोबत, तसेच आम्ही सगळेजण एकमेकांना बोलतच होतो. त्यांचं सांगणं सुरू होतं. हे जर काही नसतं तर मी नक्की त्या मामाच्याच तोंडून तुम्हाला सगळं काही म्हणजे ऐकायला दिलं असतं. आणि असं एकदम त्यांच्या तोंडापुढं असं कॅमेरा घेऊन असं तुम्ही बोला हे असंही म्हणायची हिंमत होत नव्हती. म्हणजे त्याच्यामुळंच मग. आणि इकडं पहा आता ढगही दाटून आले होते, एकदमच आभाळ आल्यासारखं झालं. त्याच्यानंतर परत ऊन पडलं. मग नंतर इथं देवीपाशी आलोत. आता सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली. आता खूप नवसाला पावते म्हणे ही देवी, त्यामुळेची बाजूची तुम्हाला पाळणे दिसत असतात. खूप म्हणजे असे शेतामध्ये आहे, भरपूर लांब आहे. इथं सगळ्यांना मग हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. देवीची पूजा केली. तिथं देवीची आरती वगैरे सगळं काही केलं. आणि ह्या देवीच्या आजूबाजूचा परिसर आहे. इथं म्हणे पूर्ण असा बाग होता, लिंबाचा मोसंबीचा सगळा बाग. म्हणूनच ह्या देवीला बागातली देवी असं म्हणतात. आता त्या मामाच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर लिंबाचं झाड इथं कधीही आणि कोणत्याही वेळी आणून लावा तर ते झाड म्हणजे मरतच नाही. ते झाड खूप छान मोठं होते आणि येते असं त्या मामाचं म्हणणं होतं. आता इथं आजूबाजूचे जे देव आहेत त्यांचीही पूजा केली. हे पाहित आता हा लिंबाचा बाग आहे, भरपूर मोठी बाग होती म्हणे. एक 10-15 एकराची बाग होती. आणि त्या बागेमध्ये लिंबू आणि संत्री मोसंबी वगैरे असं सगळं काही होतं. आणि मग या बागामध्येच खूप पुरातन देवी आहे ही सुद्धा. आणि मग या देवीचा वास होता. त्याच्यानंतर घरी आलात. मग सगळ्यांचे जेवणं वगैरे सुरू होते. आता इथं माणसांना आधी जेवले आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवलं. सिंपल असं जेवण, पण खूप पोटभर जेवण झालं आमचं. मग सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आता सगळेजण निघणार होते. आता हे त्या मामाच्या इथं एक त्या आत्याबाईच्या इथं झाड आहे. आता हे याला गळलिंबू म्हणतात. आता दुसरं काय नाव असेल मला माहीत नाही, पण याची लिंब बघितली तर मला तर आश्चर्यच वाटत होतं. खूप मोठे मोठे आहे. याआधी मी नाव ऐकलं होतं पण प्रत्यक्षात असे काही बघितले नव्हते. भरपूर मोठे मोठे, आपल्या वाळकापेक्षाही मोठे लिंबू होते. त्याच्यानंतर मग सगळेजण ते त्यांच्या गावी गेले. आम्ही इकडं परत आलात. आता त्यांना जायला भरपूर लांब होतं, आम्हाला एक 5 मिनिटाचाच अंतर होतं. चला मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.